श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. काल मी बोलले की एक दोन कविता ऐकवते आणि एकच कविता ऐकवली कारण व्हिडिओ मोठा झाला. मला माहीत आहे आजकालच्या धावपळीच्या काळात आपल्याला इतका वेळ नसतो. हो, पण ते फक्त आध्यात्मिक काही ऐकण्यासाठी. नाहीतर ऑनलाईन तर आपण सततच असतो. तरीसुद्धा आईचे नाव प्रत्येकाच्या कानावर पडावे म्हणून छोटे छोटे व्हिडिओ मी घेऊन येते. आता सध्या तरी आपण मी स्वतः बनवलेल्या म्हणजे माझ्याकडून आईने निर्माण करून घेतलेल्या कविता आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ. आजची कविता. आपले आयुष्य अगदी सोपे असते. आपले आयुष्य अगदी सोपे असते जेव्हा आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. जेव्हा आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. आपण कर्म कशी आणि का करावी आपण कर्म कशी आणि का करावी ह्याचे ज्ञान आई देत असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. सगळ्या संकटांना सामोरे कसे जावे सगळ्या संकटांना सामोरे कसे जावे हे आपल्याला माहीत असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. इतर आत्म्यांना सुखात आणि आनंदी ठेवणे इतर आत्म्यांना सुखात आणि आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. आपल्या परिवाराची आणि इतर आत्म्यांची आपल्या परिवाराची आणि इतर आत्म्यांची सेवा करणे हे आपण आपले भाग्य समजायचे असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. सध्याच्या महामारीच्या काळात आपण एकमेकांना सांभाळून घेणे गरजेचे असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. प्रत्येक कार्यामध्ये आपण थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेणे आपले कर्तव्य असते. प्रत्येक कार्यामध्ये आपण थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेणे आपले कर्तव्य असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. युगोयुगो जी चुकीची परंपरा चालत आली युगोयुगो जी चुकीची परंपरा चालत आली त्याचा नाश करणे हे आपले कर्तव्य असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. दीनदुबळ्या माणसांना म्हणजेच इतर आत्म्यांना दीनदुबळ्या माणसांना म्हणजेच इतर आत्म्यांना आपण मदत करणे गरजेचे असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. कारण आपल्या मुखात स्वामी आईचे नाव असते. आपले हे आयुष्य आईच्या चरणात व्यतीत व्हावे आपले हे आयुष्य आईच्या चरणात व्यतीत व्हावे असे वाटत असते. कारण आपल्या हृदयात आईच वास करत असते. कारण आपल्या हृदयात आईच वास करत असते. आई तुझे किती गुण गायलो आई तुझे किती गुण गायलो तरी कमी असते. कारण ते गुण अनमोल असते. कारण ते गुण अनमोल असते. आई तुझ्या कुशीत आम्हाला खूप आनंद मिळतो. आई तुझ्या कुशीत आम्हाला खूप आनंद मिळतो. पण कसे सांगू हे आम्हाला समजून घेणे खूप कठीण असते. पण कसे सांगू हे आम्हाला समजून घेणे खूप कठीण असते. आई तू सदैव आमच्यासोबत असते. आई तू सदैव आमच्यासोबत असते. म्हणूनच आमचे आयुष्य योग्य रीतीने व्यतीत होत असते. म्हणूनच आमचे आयुष्य योग्य रीतीने व्यतीत होत असते. श्री स्वामी समर्थ.